स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक मस्तपैकी लांब मिरचीची मस्तपैकी फ्राय न पाणी घालता पाण्यामध्ये शिजून मस्तपैकी क्रिस्पी फ्रायची एक रेसिपी दाखवणार आहे मिरचीची। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक मस्तपैकी एक रेसिपी दाखवणार आहे। जसं म्हणजे खूप मिरचीची रेसिपी आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे। मस्त ढोबळ्या मिरच्या आहेत लांब सारख्या, ही मस्त आपण तेलामध्ये आणि पाणीमध्ये मस्तपैकी फ्राय करून तुम्हाला दाखवणार आहे मी। हे जे मी आज बनवलेले मी आज तुम्हाला दाखवते माझ्या रेसिपीमध्ये। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा, आता मी मस्तपैकी पाव किलो मिरच्या घेतलेल्या, स्वच्छ धुवून घेतल्यात मस्तपैकी। आता ह्या एका साईडला मी काढून ठेवल्यात आणि एका साईडला मीठ घेतलेले। आता हे आपल्याला मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत, मध्ये अशी चीर मारून घ्यायची, त्याच्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या, त्याच्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे। चला मग आता आपण सुरू करूया। हे बघा, आता मी असं हे करून चाकून आता हे असं करून ह्याच्या अशा आपल्याला बिया काढून घ्यायच्या। ह्या अशा आपल्याला बिया काढून घ्यायच्या, त्याच्यामध्ये असं आपल्याला सगळ्या मिरच्या आपल्याला अशा बिया काढून घ्यायच्या। सगळं आपल्याला असं करून घेतल्यावर अशा प्रकारे आपल्याला अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या। आता एका साईडला मी असं पॅन ठेवलेले, थोडं तेल टाकून घेतलेले जेणेकरून मस्त गरम करायला ठेवलेले, आणि ह्या साईडला मी मस्त मिरच्याच्या छान अशा बिया काढून घेतलेल्या आहेत, मस्त पोकळ करून घेतलेल्या ह्याच्यामध्ये, जेणेकरून फक्त आपल्याला पाण्यामध्ये मस्त शिजून घ्यायच्या छान आणि क्रिस्पी फ्राय करून घ्यायच्या। आता ह्याच्यामध्ये मी मीठ घेतलेले, मीठ टाकून घेते। आता हे सगळं आपल्याला एकसारखं चोळून घ्यायचं असं। या प्लेटमध्ये अशा प्रकारे मस्त अशा आपल्या मिठामध्ये छान अशा चोळून झाल्यात, सगळ्या जीव एक झालेला आहे। तर मस्त याला पाणी सुटून झालेलं आहे थोडं। आता एका साईडला मी पॅन ठेवलेलं आहे, पॅनमध्ये मस्तपैकी आपल्याला मिरच्या टाकून घ्यायचे। हे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक अशी मिरची टाकून घ्यायची। सगळं एक असं मस्त तेलाचा पूर्ण मिरचीला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून मस्तपैकी आपल्या मिरच्या तडतडसारखं पाणी टाकलं की मस्त हे होऊन जातं। आता हे आपलं थोडंसं नरम करून झालं, कारण की सगळ्या मिरच्यांना तेल लागून झालेले। मस्त आपण थोडंसं तेल टाकून घेतले, जेणेकरून आपल्याला थोडं त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, पाण्यामध्ये आपल्याला मिरची शिजून घ्यायची आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतल्यावर त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं।
आता हे पाण्यावरती आपल्याला मिरची छान अशी फडफड अशी आपल्याला भाजून घ्यायची, मग नंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं त्याच्यावरती। बघा आपले 5 ते 10 मिनिटं मस्त झालेले आहेत। आता आपण हे झाकून काढूया। सगळं पाणी आपलं सुकून झालं, पाण्यामध्ये मस्त शिजली आपली मिरची। आता पाणी चांगलं सुकून झालं, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं। आता आपल्याला ह्याला बारीक गॅसमध्ये ठेवायचं, कारण की आता हे आपलं मस्त तेलामध्ये छान अशी क्रिस्पी होऊन जाईल। हे बघा मस्तपैकी आता आपली मिरची भाजली आहे, मस्त क्रिस्पी पण झालेली आहे छान एक साईडून। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। छान अशी क्रिस्पी मिरची छान झालेली आहे। रेसिपी लवकरात लवकर होणारी आणि अजिबात न तिखट लागणारी मिरची क्रिस्पी छान आहे। याच्याबरोबर खूप छान लागते, अजिबात तिखट लागत नाही। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते। थँक्यू।